नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सांस्कृतिक कार्य विभागाची सरळ सेवेची जाहिरात अजून एक प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्र शासनाचा परमनंट जॉब तुम्हाला भेटतोय मित्रांनो. यामध्ये गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गातील 39 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने 15 ऑगस्ट 2023 ते 5 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये ibpsonline.ibps.in या संकेतस्थळावर आवेदन मागविण्यात येत आहेत. म्हणजेच मित्रांनो, ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. IBPS मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे. तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे, या जाहिरातीची जी ऑनलाईन लिंक आहे ॲप्लिकेशन सबमिट करण्याची, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि हा PDF जर तुम्हाला पुन्हा एकदा वाचायचा असेल तर तो PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल. त्याची सुद्धा लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन हा PDF तुम्हाला वाचता येईल मित्रांनो. यामध्ये बघा मित्रांनो, पुरातत्व विभाग, वस्तू संग्रहालय संचालनालय, त्यानंतर दर्शनिका विभाग, त्यानंतर गुजराती साहित्य अकादमी यासारख्या विविध विभागांमध्ये ही पदं भरली जात आहेत मित्रांनो. मुंबईच्या कार्यालयामध्ये त्यांची जी अधिनिस्थ कार्यालय आहेत यामध्ये ही पदभरती केली जात असते. बघा मित्रांनो, कोणती पदे आहेत, त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय सांगितली आहे, फीस किती असणार आहे, या सर्व गोष्टीची आपण आताच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला माहिती संपूर्ण कळेल. आणि जर तुम्ही यासाठी फॉर्म भरणार असाल किंवा इच्छुक असाल माहिती घेतल्यानंतर, तर नक्की हा फॉर्म भरा. महाराष्ट्र शासनाची परमनंट नोकरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुमची जी शैक्षणिक अर्हता आहे ती 15 ऑगस्ट 2023 पर्यंत तुमची पूर्ण झालेली असावी, तर तुम्ही या सर्व पदांसाठी अर्ज करू शकता. तर आपण सर्वात पहिल्यांदा पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालय मुंबई येथे काही पदांची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, यामध्ये वस्तू संग्रहालय संचालनालय मुंबई येथे सहाय्यक अधीक्षक, कनिष्ठ अभियंता, जतन सहाय्यक, तंत्र सहाय्यक, मार्गदर्शक व्याख्याता, उप आवेक्षक, छायाचित्रचालक या पदांची एकूण 7 पदांची भरती केली जात आहे. तर यामध्ये बघा मित्रांनो, सहाय्यक अधीक्षक गट क संवर्गातील हे पद आहे. यामध्ये कला, विज्ञान, वाणिज्य, कायदा, अभियांत्रिकी किंवा कृषी यातील पदवी किंवा त्यांच्या समतुल्य म्हणून शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या सहाय्यक पदासाठी, सहाय्यक अधीक्षक या पदासाठी अर्ज करू शकता. त्यासोबतच कनिष्ठ अभियंता हे सुद्धा गट क संवर्गातील पद आहे. यामध्ये शासन मान्यताप्राप्त संस्थेचे स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या कनिष्ठ अभियंता या पदासाठी अर्ज करू शकता. तशाच प्रकारे जतन सहाय्यक या पदासाठी शासन मान्यताप्राप्त संस्थेचे स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदविका जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता, किंवा पदवी जरी असेल तुम्ही तरी या पदासाठी अर्ज करू शकता. त्यामध्ये अनुभवाची अर्हता काय सांगितली आहे, येथे नमूद शैक्षणिक अर्हता संपादन केल्यानंतर संबंधित विषयात किमान 3 वर्ष कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. त्यासोबतच तंत्र सहाय्यक गट क यासाठी प्राचीन इतिहासात पदव्युत्तर पदवी किंवा त्याच्या समकक्ष म्हणून शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यासोबतच भारतीय इतिहास किंवा संस्कृती किंवा मध्ययुगीन भारतीय इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. त्यासोबतच संस्कृत किंवा पाली या प्राकृत विषयात पदव्युत्तर पदवी जर तुम्ही केली असेल तर तुम्ही तंत्र सहाय्यक गट क संवर्गातील पदासाठी अर्ज करू शकता. पुढे बघा मित्रांनो, मार्गदर्शक व्याख्याता गट क संवर्गातील पद आहे आणि यामध्ये फक्त 10वी पास जर तुम्ही असाल तर त्यासोबत तुम्ही 1 वर्षाचा अनुभव देखील या ठिकाणी मागण्यात आलेला आहे. तुम्ही मार्गदर्शक व्याख्याता म्हणून तुमची परीक्षा पास आउट झाल्यानंतर निवड केली जाऊ शकते. तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. उप आवेक्षक या पदासाठी शैक्षणिक अर्हता माध्यमिक शालांत परीक्षा एवढंच मागितलं आहे, म्हणजे 10वी पास मागितली आहे आणि शासनाद्वारे मान्यताप्राप्त इमारत पर्यवेक्षणातील बिल्डिंग सुपरविजन कोर्समध्ये प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. छायाचित्रचालक साठी 10वी पास पाहिजे आणि त्यासोबतच मान्यताप्राप्त संस्थेचे फोटोग्राफीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्यासोबतच अनुभवाची अर्हता सुद्धा या ठिकाणी मागण्यात आलेली आहे. उपरोक्त पोट कलम 1 आणि 2 मध्ये नमूद केलेली अर्हता प्राप्त केल्यानंतर, म्हणजेच 1 आणि 2 ही 2 अर्हता प्राप्त केल्यानंतर इनडोअर आणि आउटडोअर फोटोग्राफी विकास, छपाई, कॉपीचा 2 वर्षांचा कमी नाही इतक्या कालावधीचा अनुभव असणे आवश्यक आहे. म्हणजे 2 वर्षाचा कमीत कमी तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही या छायाचित्रचालक या पदासाठी अर्ज करू शकता. आता पुराभिलेख संचालनालयामध्ये अभिलेखाधिकारी गट ब अराजपत्रित
पद आहे मित्रांनो, खूप चांगलं पद आहे. या ठिकाणी शैक्षणिक अर्हता काय सांगितली आहे, ज्याने कला शाखेची इतिहास विषयाची आधुनिक भारताचा इतिहास या मुख्य विषयासह किमान द्वितीय वर्गातील पदवी धारण केली आहे, असे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. यामध्ये अनुभवाची अर्हता सुद्धा या ठिकाणी मागण्यात आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर फारसी ज्ञान संकलक यासाठी काय मागितलंय, ज्याने कला शाखेची इतिहास हा मुख्य विषय घेऊन फारसी विषयासह किमान द्वितीय श्रेणीतील पदवी धारण केलेली असेल तर या पदासाठी अर्ज करू शकतात. त्यासोबतच रसायनशास्त्रज्ञ या पदासाठी ज्याने विज्ञान शाखेतील रसायनशास्त्रज्ञ या मुख्य विषयासह पदवी धारण केली आहे, असे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. त्यासोबतच संशोधन सहाय्यक या पदासाठी शैक्षणिक अर्हता काय सांगितली आहे, ज्याने कला शाखेची इतिहास विषयातील आधुनिक भारताचा इतिहास या पेपरसह किमान द्वितीय श्रेणीतील पदवी धारण केली आहे, असे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. त्यासोबतच अनुभवाची अर्हता सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर संकलक गट क शैक्षणिक अर्हता काय सांगितले, ज्याने कला शाखेचे इतिहास विषयातील आधुनिक भारताचा इतिहास या पेपरसह किमान द्वितीय श्रेणीतील पदवी धारण केली आहे, असे विद्यार्थी संकलक गट क या पदासाठी अर्ज करू शकतात. सहाय्यक छायाचित्रकार यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेली विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक परीक्षा प्रमाण किमान दुसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण केलेली असावी आणि त्यासोबतच मान्यताप्राप्त संस्थेचे छायाचित्रणातील प्रमाणपत्र किंवा तत्सम अर्हता आवश्यक आहे. अनुभवाची अर्हता या ठिकाणी सांगितल्या, पायाभूत छायाचित्रणाचा किमान 2 वर्षाचा गुणवत्ता मान्य अनुभव असावा. छायाचित्रणाच्या मुद्रण व विकास या प्रक्रियेचे पुरेसे ज्ञान आवश्यक आहे. आता बघा मित्रांनो, गट क संवर्गातील ग्रंथपाल, लिपिक आणि भांडारपाल हे सगळ्यात सोपं पद आहे मित्रांनो, सगळ्यांना समजणार आहे. सगळेजण या पदासाठी पात्र होऊ शकतात आणि कामही देखील चांगल्या प्रकारे करू शकतात. यासाठी शैक्षणिक अर्हता काय सांगितले बघा, ज्याने उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 12वी पास असेल आणि ज्याने ग्रंथालय शास्त्राची पदविका धारण केली असेल, जी कोर्सेस असतात ते जर या ठिकाणी केलेले असतील विद्यार्थी, तर ते या पदासाठी अर्ज करू शकतात. यामध्ये अनुभव सांगितलेला आहे, ज्याने वरील 2 अर्हता धारण केल्यानंतर शासकीय विभाग किंवा वाणिज्य आस्थापना किंवा स्थानिक स्वराज्य संस्था या शासनाने गठीत केलेल्या महामंडळात ग्रंथालय, लिपिक आणि भांडारपाल या पदावर 2 वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवलेला आहे. जर तुमच्याकडे लिपिक आणि भांडारपाल या पदाचा 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. अभिलेख परिचर गट क यासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे असे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. 10वी पास जरी असेल तरी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. ज्यांना अभिलेख अद्ययावत ठेवणे, विभागवार व वर्षवार अभिलेख व्यवस्थित लावणे, अभिलेखांची गणना करणे या कामाचा 3 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यासोबतच बघा मित्रांनो, तंत्रज्ञ मदतनीस गट क 10वी पास परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तंत्रज्ञ मदतनीस गट क साठी छायाचित्रणाचे प्राथमिक ज्ञान व किमान 2 वर्षाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. तर बघा मित्रांनो, हे जी पदं होती ती पदे पुराभिलेख संचालनालय मुंबई या ठिकाणी भरली जाणार आहेत. आता जी उरलेली पदं आहेत ती सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यातील आहेत. यामध्ये अधीक्षक गट ब अराजपात्रित, सहाय्यक गट क हे 2 पदे आहेत. त्यानंतर त्याच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय सांगितले, शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अर्हता उत्तीर्ण असेल तर अधीक्षक गट क अराजपात्रित या पदासाठी अर्ज करू शकतात. सहाय्यक गट क हे संवर्गातील पद आहे. शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. दर्शनिका विभाग मुंबई यासाठी सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब शैक्षणिक अर्हता काय सांगितले, अर्थशास्त्र, इतिहास व समाजशास्त्र यातील स्नातक पदवी धारण केलेला उत्तीर्ण असावा आणि सहाय्यक गट क शैक्षणिक अर्हता अर्थशास्त्र, इतिहास किंवा समाजशास्त्र यामधील स्नातक पदवी धारण केलेला असावा. तर असेल तर तुम्ही दर्शनिका विभागामध्ये या 2 पदासाठी अर्ज करू शकता. त्यासोबतच टिप्पणी सहाय्यक गट क शैक्षणिक अर्हता केवळ पदवी मागितली आहे, पदवी धारण केलेला असावा. ही सर्व डॉक्युमेंट म्हणजे अर्हता जी सांगितले सर्व पदांसाठी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत तुमच्याकडे याचे सर्टिफिकेट उत्तीर्ण झालेले असावे. तर बघा मित्रांनो, यासाठी आता आपण पदे कोणती आहेत आणि त्यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय आहे या सर्व गोष्टीची आपण माहिती घेतली. आता बघूया मित्रांनो की या सर्व पदांसाठी वयोमर्यादा काय सांगितली आहे. ओपन कॅटेगरीसाठी किमान वयोमर्यादा आहे 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा आहे 40. त्यानंतर मागासवर्गीय आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक यामधील विद्यार्थ्यांसाठी किमान वयोमर्यादा 18 आणि कमाल वयोमर्यादा 45. तर बघा मित्रांनो, आता वयोमर्यादा झाली, आता फीस किती आहे हे आपण जाणून घेऊया. तर या जाहिरातीमध्ये 21 संवर्गातील पदांकरिता ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये फीस आहे आणि कास्टमधील विद्यार्थ्यांसाठी 900 रुपये फीस या ठिकाणी चार्ज केली जात आहे. त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो. परीक्षा शुल्क हा नॉन रिफंडेबल असणार आहे. तर तुम्हाला मित्रांनो अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी 3-4 वेबसाईट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, महासंस्कृती.org.in, महासाहित्य.org, त्यानंतर gazetteers.maharashtra.gov.in, त्यानंतर महागॅजेटर्स.com या संकेतस्थळाद्वारे किंवा ibpsonline.ibps.in, DAMBCD
JUN 2023 या लिंकवरून दिनांक 15 ऑगस्ट 2023 ते 5 सप्टेंबर 2023 पर्यंत ही जाहिरात व्हॅलिड असणार आहे मित्रांनो। या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता। अशा प्रकारे ही जाहिरात आहे। जाहिरातीतील माहिती आपण संपूर्ण या ठिकाणी पाहिलेली आहे। यामध्ये एकूण 40 जागेसाठी ही भरती आहे। 10वी 12वी पदविकाधारक विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात मित्रांनो। तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती होती। तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।